संपूर्ण ओक फॅमिलीला महर्षी आशीर्वाद हवे. सगळ्यांचे आरोग्य आणि सगळं ठीक असावं असा आशीर्वाद. अष्टम स्थान असं म्हणलं तर मृत्यू स्थान त्याला म्हणतात. की वेळावर तुम्ही हा प्रश्न विचारलाच की काही ना काही मध्ये मध्ये अडचण चालूच असतो तब्येतीचा. औषध घेऊन सुद्धा मनासारखं प्रगती होत नाही. आणि अजून एक हे ओक फॅमिलीचं प्रगती तर चांगला आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रगती तुम्हाला खूप चांगलं बघायला भेटणार. मला इथपर्यंत इच्छा होऊन जाईल की देवानी काही कमी केलं नाही आपल्याला, की जे आहे ते सर्व व्यवस्थित आहे, चांगलं चाललंय. मुलांचा, मुलींचा, जावयाचा, सूनचा सर्व व्यवस्थित तुम्हाला असणार असतं. छोटं मोठं कधीतरी मला ते तर अडचण सर्वांनाच येतोय. ते नसलं तर मग जीवनात राहून काय उपयोग नाही, ते राहायलाच पाहिजे. आणि ಕಾಲ ಭೈರೇಶ್ವರಿ ಸಿಂಧು ಅಂತ ಕಾಲದ ದೀರ್ಘ ಎಲ್ಲಾமே நடக்கும்னு சொல்லியிருந்தாரு. काला भैरेश्वरच्या मंदिर जवळपास होतं. तुम्ही रविवारचा दिवस त्यांचं दर्शन करा. त्यामुळे कालानुसार सर्व काम होईल. तुमचं जे इच्छा असतो हा वेळावर घ्यावा, कधी कधी वेळावर होत नाही तुम्हाला, ते थोडं तुम्हाला अडचणी होतो, मनाला ते मानसिक त्रास ते पोचून जातो. काला भैरेश्वर मंदिरात जायचं आणि एक काला भैरेश्वरचा पंचदासूचा मूर्ती घरात ठेवून सिद्ध करून ठेवून त्याला आरोज पूजा करून आणते, तेही चांगलं. आणि धन्वंतरीचाही मंदिर जवळपास असले की जरा चक्कर मारा धन्वंतरीचा. आणि त्याला काय वेळ बघायचं गरज नाही. डॉक्टरकडे आपण कधी पण जातो, बिल्ली आडवा गेली म्हणून असं काही जात नाही असं नाही, जायलाच पाहिजे त्या डॉक्टरकडे. त्याला काय राहू काळ वगैरे काय बघायचं गरज नाही. कसंही टायमाला तुम्हाला असं वाटतं की मला मनाला शांती पाहिजे, मंदिराचं दर्शन करा. त्यामुळे तुम्हाला यायचं काळ खूप चांगला असणार. आणि माझ्याही अनुसाईचा तुम्हाला कधीपासून आशीर्वाद आहेच आणि पुढेही चांगला आशीर्वाद असणार आहे असं म्हणून, आणि बाकी ऋषीमुनींचाही आशीर्वाद तुम्हाला आहेच असं पूर्ण करतो. शुभ.